सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असून कडेगाव परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा आरोपींना जेरबंद केला। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थांची तस्करी, विक्री व वितरण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला माहिती गोळा करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या पार्श्वभूमीवर 9 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी संकेत कानडे, प्रकाश पाटील व ऋषिकेश सदामते यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली। रेकॉर्डवरील आरोपी विजय पवार व अमीर युनुस मुल्ला हे तयार गांजा विक्रीसाठी कडेगाव ते कडेपूर हायवेवरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने राजवीर मंगल कार्यालयाजवळ सापळा रचला। काही वेळातच 2 इसम मोटारसायकलवरून येताना दिसले। त्यांना ओळख पटताच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावं विजय शिवाजी पवार, वय वर्ष 28, राहणार कडेगाव, नगरपंचायत पाठीमागे कडेगाव, अमीर युनुस मुल्ला, वय वर्ष 32, राहणार मुल्लावाडा कडेगाव अशी सांगितली। पंचासमक्ष अंगझडती घेतली असता विजय पवार याच्या पाठीवरील सॅकमध्ये तयार गांजा आढळून आला। सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपींनी हा गांजा सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील अक्षय मदने यांच्याकडून जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून गांजा व मोटारसायकल असा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला असून आरोपींना पुढील तपासासाठी कडेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PS जाधव करत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांनी दिली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।